या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे। अभिजित, बघतोय नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अखेर मिटलाय, काय अधिकची माहिती आहे? नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कायम होता, तो आतापर्यंत कायम होता। मात्र ज्यावेळी स्वातंत्र्य दिन असेल किंवा 26 जानेवारीला त्या ठिकाणी गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करण्याचा मान मिळत होता आणि अखेर आता त्यांना नाशिकचं पालकमंत्री पदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच त्याच्या संदर्भातला एक अध्यादेश जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता कुंभमेळासह गिरीश महाजन आता नाशिकचे देखील पालकमंत्री असणार आहेत। खरं तर मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पालकमंत्री पदावर चर्चा सुरू होत्या। नाशिक शहरातल्या खड्ड्यांच्या प्रश्नावर छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं अशा पद्धतीची। नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या माहितीसाठी। आपण बघतोय की अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री अखेर जाहीर झालेले आहेत। 15 ऑगस्ट रोजी जे झेंडावंदन झालं त्याच्यामध्ये गिरीश महाजन आणि भरत गोगावले या दोघांनाही नाशिक आणि रायगडच्या ध्वजारोहणाचा मान मिळाला होता आणि त्यावरूनच या दोघांची या ठिकाणी नियुक्ती लागू शकते असे संकेत मिळाले होते आणि आज अखेर हे संकेत खरे ठरलेत। आता भरत गोगावले हे रायगडचे तर गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री म्हणून कार्यरत असतील। आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे आता नाशिक आणि रायगड यांची गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी नियुक्ती कोणाची होती हे बघणं महत्त्वाचं होतं। आता ही नियुक्ती जाहीर झाली आहे।